नुसता बांधा फुटलिया मोडीचा धांदा झाला तरी नुसदा गुळू चिकितो तैसे दृश्य दावनी देखो का बहु होनी फाको परिभेदा नव्हे विखो तेची म्हणोनी. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांनी जी अध्यात्माच्या प्रांतामध्ये विशेष अशा प्रकारची ग्रंथरचना केली की जी ग्रंथरचना मुमुक्षूंना करतला मलकवत असं आत्मज्ञानाची परिचायक आहे आणि सिद्ध पुरुषांना आपल्या अनुभूतीचा सिद्धानुवाद करून त्या ठिकाणी जीवनमुक्तीची विलक्षण सुखाचा भोग देणारी आहे. अशा प्रकारच्या या ग्रंथरचनेचं यथाशक्ती यथामती अवलोकन करीत असताना नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याणकृत जी टीका त्या टीकेच्या आश्रयाने आपण आत्तापर्यंत श्लोकपंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरुवंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन या 6 प्रकरणाच्या परिसमाप्तीनंतर आता आपण आज्ञान खंडन या प्रकरणामध्ये प्रवृत्त झालो. तर आज्ञान खंडन या प्रकरणामध्ये आज्ञानाची असिद्धी आहे. केवळ चैतन्याचा विलास म्हणजे चिन्मात्रता आहे, दुसरं काहीही नाही. ज्याच्या ठिकाणी चिद्घन सद्घन आणि आनंदघन असं अद्वय एकच अवाच्य तत्व आहे की जे कशाचाही कोणत्याही पदाचं वाच्य नाही. असं अव्यवहार्य आणि अशब्दम अशा प्रकारचं असणारं जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं विवेचन करताना ह्या अनुभूतीच्या अंगाने पाहिलं किंवा केवळ आत्मचैतन्याकडून किंवा आपल्या स्वरूपाकडून पाहिलं तर स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपच आहे. स्वरूपाच्या अतिरिक्त दृश्य म्हणून कोणी पदार्थ नाही. त्यामुळं त्या दृश्याचं कारण काय आहे याचाही शोध घेण्याचं कारण नाही. त्या दृश्याचा आश्रय काय आहे, ते दृश्य विषय कशाला करतं, दृश्याचं कारण काय आहे यात कोणत्याही प्रकारचा विचार करण्याचं काहीच कारण नाही. कारण दृश्य हेच मुळात अभावरूप असल्यामुळं दृश्याचं कारण अज्ञान माना, मग त्या अज्ञानाला आश्रय माना, मग त्या अज्ञान कार्यानुमेय मानून त्याच्या ठिकाणी आवरक शक्ती माना, विक्षेप शक्ती माना, हे काही मानण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या स्वरूप महिमेत राहावं याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. खरं तर असं आहे की आपले सर्व जे वेदांताचं वाङ्मय आहे त्या वेदांताच्या वाङ्मयामध्ये आपल्याला अध्यारोपाच्या भाषेत अज्ञान आणि अज्ञान कार्य मानलं, नंतर त्याचा अपवाद करून आपल्या आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवलं. ही त्यांची पद्धत आहे की वेदांताचे सगळे जेवढे प्रकरण ग्रंथ असतील किंवा उपनिषदावर जे काही भाष्य वार्तिकादी टीका असतील त्या सर्वांचं एकच ध्येय आहे की द्वैताचा अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आणि ही सरणी सर्वांनी आत्तापर्यंत अनुसरलेली आहे. परंतु ज्ञानोबारायांच्या ह्या अमृतानुभव ग्रंथाची अपूर्वता अशी आहे की त्यांच्या काही ध्यानी आला असावं की ह्या पद्धतीमध्ये लोक जो अध्यारोप करतात त्याचा अपवाद करणं फार जड जातं. कारण तो अध्यारोप इतका गणितापेक्षाही तंतोतंत रीतीनं मांडलेला आहे आणि त्याचा अपवाद करण्यालासुद्धा खूप मोठी शक्ती खर्च होते. अपवाद करत असतानाही तो अपवादही त्याच पद्धतीनं करावा लागतो आणि तसा ह्या पूर्वसुरींनी केलेला देखील आहे. परंतु तरीसुद्धा जो मुमुक्ष आहे, मंद मुमुक्ष आहे किंवा जो पुरुष आहे केवळ कौतुकाने ह्या चिंतनामध्ये वेदांत चिंतनामध्ये प्रवृत्त झाला त्याला या ठिकाणी अध्यारोप आणि अपवादाच्या द्वारा सांगितलं गेलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाविषयी इतके संस्कार दृढ झालेले असतात आणि त्याची शास्त्र सुसंस्कृत झालेली जी बुद्धी आहे ते आपल्याला अधिष्ठान मात्रासाठी हे सर्व सांगितलेलं आहे
ह्या गोष्टीचा त्याला विसर पडू शकतो किंवा त्याला किंचित संस्कार जे असतात ते पूर्वसंस्कार तो टाकायला तयार होत नाही आणि त्यामुळे त्याला निष्प्रतिबंध आनंदानुभूतीला काही त्याच्या ठिकाणी त्रुटी त्याच्या जीवनामध्ये होते किंवा काही ना काही पोकळी त्याच्या जीवनामध्ये वाटते. इतकंच नाही तर वार्तिकारांचं साह्य घेऊन त्या ठिकाणी वार्तिकारांनी अविद्यालेश मानलेला आहे असं तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि अविद्यालेश मानला तो जणू काही जीवनमुक्तीची संगती सांगण्यासाठीच मानलेलं आहे असं वाटतं. परंतु मूळ वेदांताचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामध्ये खऱ्या अर्थाने जीवाची सिद्धी नाही, त्यामुळे जीवनमुक्ती नाही आणि देहाची सिद्धी नाही, त्यामुळे विदेहमुक्ती पण नाही. अशा प्रकारची ही स्थिती नित्य निरंतर आहे. तुमचं अज्ञान मानलं म्हणजे जीवनमुक्ती सिद्ध करता येते, अविद्यालेश मानला म्हणजे असं नाही. किंवा अविद्यालेश ठेवून ज्ञान झालं तरी अविद्यालेश राहतो आणि त्याच्यामध्ये फक्त विदेह कैवल्यापर्यंतच अवकाश आहे. तोपर्यंत त्याच्या ठिकाणी अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध असतो. तोपर्यंत जगताची दृश्याची प्रतीती असते आणि त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती झाली पण अज्ञान कार्य राहिलं. मग त्याच्यावर अनेक प्रकारचे आक्षेप येतात की एखाद्या पुरुषाची 3 पत्न्या असणाऱ्या पुरुषाची पुरुष मरण पावला तर म्हणे त्याच्या 2 पत्न्या विधवा झाल्या आणि 1 पत्नी सद्वा राहिली, असं कसं होईल. अशा प्रकारचे मग त्याचं पुन्हा निराकरण करणं, अशा अनेक प्रकारचे त्याला बुद्धीचा व्यायाम करावा लागतो आणि शास्त्रावरची श्रद्धा, दृढ श्रद्धा ती पुन्हा पुन्हा त्याला जोपासून त्याला तपासून पाहावी लागते. आणि हे करण्याचं वास्तविक काहीच कारण नाही. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं आपल्या अनुभूतीच्याच अंगाने जर आपल्याला पाहायचं झालं तर ते अनुभूतीचं अंग जरी इकडून आपण जेव्हा वेदांताच्या प्रकरण ग्रंथाने विचार करतो तेव्हा आपण नेहमी श्रुती, युक्ती आणि अनुभूती अशा 3 कक्षेतून विचार करतो. इकडची ज्ञानोबारायांनी सुद्धा या ठिकाणी 2 का होईना प्रमाणं दिलेली आहेत. म्हणजे श्रुती प्रमाणाचा किंवा शब्द प्रमाणाचा विचार कितीतरी महत्त्वाचा आहे हे सांगितलं की मौनात तेच आहे. ज्ञानंबंधा हेच खरं आहे. याच्या ठिकाणी याच्या फक्त माऊली काय म्हणतात, अनुभूतीची पुष्टी करण्यासाठी म्हणतात जर या ठिकाणी शिवसूत्रांनी किंवा उपनिषदांनी सांगितलं नसतं तरी यांच्या अर्थाने ज्या ठिकाणी बुडी दिलेली आहे ती अनुभूती दृढ असणाऱ्या पुरुषांनी म्हणजे मी असं ते म्हणतात, मी तरीसुद्धा हेच सांगितलं असतं. याचा अर्थ याचं अनुभवाचं दार्ढ्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून अनुभवाच्या दृष्टीनं पाहायचं. नंतर ह्या टीकाकारांनी विशेषतः केलेलं चिंतन जे आहे ते अनुभूती जशी दृढ असली पाहिजे त्याचप्रमाणे त्याला प्रबल अशा शब्द प्रमाणाचंही साह्य असलं पाहिजे आणि त्याला अनुकूल अशा प्रकारचे तर्क किंवा युक्ती यांनी ते संपन्न असलं पाहिजे. जरी आपण म्हणतो की अनुभवामृत, तरी ह्या अनुभवामृतामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत अनेकविध युक्तीनं संपन्न असा हा ग्रंथ आहे. आणि टीकेकडून जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारच्या ह्या ब्रह्मगीतेतलं, सुतसंहितेचं, सनद सुजातीयाचं, उपनिषदातली, गीतेतली प्रमाणांनी सुद्धा हे सुद्धा टीकासुद्धा अत्यंत समृद्ध आहे. परंतु तरीसुद्धा ह्या सर्व टीकेचा आणि मूळ ग्रंथाचा झोक जो आहे त्याच्यामध्ये हे अज्ञान वगैरे अज्ञान लेश, अविद्या लेश मानण्यात ज्ञानोबारायांचं तरी तात्पर्य असं कुठेही दिसून येत नाही. त्याचप्रमाणे वृत्तीज्ञानाला कुठेही किंमत दिलेली नाही. अज्ञानाला किंमत नाही, अज्ञान निवर्तक वृत्तीज्ञानालाही किंमत नाही. केवळ आपलं चिन्मात्र किंवा स्फुरद्रूप नित्य निरंतर स्फुरद्रूप असणारं जे तत्त्व आहे त्या तत्त्वाला म्हणजे महावाक्याचं श्रवण केल्यानंतरच ते तत्त्व त्या ठिकाणी विशेष रूपाने अभिव्यक्त होतं. अगोदर ते सामान्य स्वरूपात असतं, ते पुरुषार्थाला उपयोगी नाही. अशा जेवढ्या धारणा आपण वेदांत चिंतनामध्ये केलेल्या आहेत या सगळ्या धारणा पूर्णपणे निराकृत करण्याने त्याचं निराकरण माऊली या ठिकाणी हेतुपुरस्सर करतात. आणि मुमुक्षुला खरं त्याचं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर आरूढ करण्यासाठी माऊलींचा हा निकराचा आत्मभाव प्राप्त करून देण्याचा निकराचा प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी जास्त जो काय आहे त्याच्यामध्ये काय व्यतिरेकपूर्वक अन्वय आणि नंतर केवळ अन्वय. आणि त्या ठिकाणी त्या केवळ अन्वयाच्या ठिकाणी खरं वस्तुस्थितीनं अन्वय आणि व्यतिरेक हे दोन्ही स्वरूपाच्या ठिकाणी नाही, हा खरा निश्चय होणं आवश्यक आहे. त्यासाठी वेदांत कटिबद्ध आहे.
परंतु या ठिकाणी ही स्थिती जी आहे, ज्ञानोबराय फारसं ह्या गोष्टींना महत्त्व न देता आपलं जे नित्यसिद्ध असणारं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं, त्याचं अमृत स्वरूप असणाऱ्या, अनुभव रूप असणाऱ्या त्या वस्तूच्या अनुभवाचं शब्दाद्वारे असं वर्णन करतात की आपल्याला आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, अशा प्रकार काय मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी. या ठिकाणी आपल्याला केवळ आपली सुखरूपता, चिन्मात्रता आणि आपली सन्मात्रता, कैवल्य हे अबाधित आहे एवढं कळल्यानंतर त्या ठिकाणी बाह्य होणाऱ्या व्यवहार किंवा अंतर्मुखतेत बहिर्मुख वृत्तीमध्ये होणारा व्यवहार किंवा अंतर्मुख वृत्तीमध्ये होणारा व्यवहार, त्याच्यामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, जीवनमुक्तीचे प्रतिबंध निवृत्तीची साधनं जी आपण जीवनमुक्ती विवेकामध्ये पाहिली, त्याला या ग्रंथामध्ये कुठलाच थारा नाही. त्याला थोडासुद्धा आश्रयसुद्धा येऊ दिलं नाही ज्ञानोबरायांनी. कारण ही स्थिती असं जर केलं तर तुम्ही कायम तुमचं जीवन डामाडौल राहील, तत्त्वज्ञान होऊ नये, तत्त्वज्ञानाचं दारढे असणार नाही आणि किंचित अद्वैताच्या, केवळ अद्वैताच्या नावाखाली तुमच्या अंतःकरणामध्ये जो संस्कार आहे तो संस्कार, जसं शुद्ध अद्वैत म्हणतात पण वल्लभाचार्य द्वैतीच आहे, विशिष्टाद्वैत म्हणतात पण विशिष्टाद्वैत म्हणूनही रामानुजाचार्य द्वैतीच आहे, भेद सहिष्णू अभेद म्हणतात परंतु भेद नावानेच ते द्वैती असल्याचं सिद्ध होतं. तसंच केवळ अद्वैताच्या छत्राखाली जर तुम्ही हे अज्ञान आणि अज्ञान कार्य, त्यांचा बाध किंवा नाश अशा काही संकल्पना घेऊन जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुमच्या खऱ्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला, खऱ्या जीवनमुक्तीला, खऱ्या तत्त्वज्ञानाला त्या प्रतिबद्ध करणारे आहेत, उपरोध करणारे आहेत. अशा प्रकारचं ज्ञानोबरायांचं या ठिकाणी ओवीमधून किंवा टीकाकारांचं देखील त्या टीकेच्या ओवीमधून हा एक प्रकारचा त्यांचा बाणा तो आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्यालाही जीवनात ह्या ग्रंथाचं चिंतन करत असताना काहीतरी संशोधनात्मक चिंतन केलं पाहिजे की यामध्ये ज्ञानोबराय काही जी ह्या ग्रंथाची जी अपूर्वता आहे किंवा या ग्रंथाची जी श्रेष्ठता आहे तर ती श्रेष्ठता काय कारणाने आहे, तर ही या कारणानेच ती श्रेष्ठता आहे. आणि या कारणामुळं ज्ञानोबरायांनी या ग्रंथामध्ये मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद अनुभवामृता आस्वाद विरुद्ध जव असं अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी मुक्त मुमुक्षु आणि बद्ध हा सुद्धा जो व्यवहार आहे हा खऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसताना बऱ्याच वेळा त्याच्यावर लादला जातो. आणि एकतर हा बद्ध म्हणला की मी काय म्हणतो की बद्ध असला की तो काय म्हणतच राहतो, मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. मुमुक्षु जो आहे त्याची स्थिती जी आहे तिचं उत्थापन होण्याऐवजी तो म्हणतो काय काय करीतो या मना परी नायके नारायणा, किंवा तो म्हणतो कै मी उद्धार पावेन, ऐकी नाही. आणि मुक्त पुरुषसुद्धा म्हणत राहतो प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळलेली कौतुके आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. त्याच्याही पुढं अशा प्रकारचं काही ना काहीतरी जितकी बद्ध पुरुषाच्या ठिकाणी प्रतिबंध वाटतात, मुमुक्षूच्या ठिकाणी प्रतिबंध वाटतात, तेच प्रतिबंध जणू काही हा स्वतःहून अंगावर उडून घेतल्यासारखा होतो. त्यापेक्षा या ज्ञानोबरायांचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला जर आपण यथार्थ रीतीनं अनुसरलं तर यामध्ये मुक्त मुमुक्षुबद्ध कोणत्याही प्रकारचे भेद नाही. फक्त काय हे जे ज्ञानेश्वर दर्शन आहे, हे अमृतानुभव म्हणजे हे ज्ञानेश दर्शन आहे, ह्या दर्शनाचा अंगीकार केला तर त्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही यामध्ये. बरं, याच्यामध्ये शास्त्रातलं अनुभूती सांगत असताना शास्त्राचं प्रमाण म्हणून काही घेतलं नाही, पण तसंच शास्त्राच्या विरुद्ध याच्यामध्ये काहीच नाही. शास्त्राच्या विरुद्ध काहीच नाही, पण शास्त्रातलं प्रमाण म्हणून घेत ह्या युक्ती पहा तुम्ही, याच्यामधल्या हे कोणत्या युक्ती नाही. किंवा अनुभूतीचं जे कथन केलेलं आहे ते कथन ज्या प्रकाराने प्रकरण ग्रंथामध्ये केलेले, त्या प्रकरण ग्रंथातलं कोणताही संस्कार देखील पुसटसा ज्ञानोबरायांच्यावर आहे असं सुद्धा वाटत नाही. वास्तविक ज्ञानोबरायांनी ज्या अर्थी ज्ञानेश्वरी रूपाने गीतेवरचं म्हणजे एक प्रस्थानाचं चिंतन केलं, त्या अर्थी प्रस्थानत्रयाचे किती संस्कार त्यांच्याजवळ आहेत किंवा प्रस्थानत्रयाचं किती स्पष्टीकरण आहे. परंतु जेव्हा गुरुआज्ञा होते आणि त्या गुरुआज्ञेवरून आम्हाला तुमच्या अनुभवाचं कथन करा, आणि तो अनुभव सामान्य लोकांचा नाही तर अमृत स्वरूप अविनाशी असणारा, जो नित्य निरंतर अखंड दंडायमान असणारा, ज्याच्यामध्ये दुःख किंवा असत
किंवा जड याचा स्पर्शसुद्धा नाही, तीच खरी तुमची अमृत अनुभवी होईल. जर तुम्ही जड मानलं, मध्ये असत मानलं, दुःख मानलं, द्वैत मानलं, तर तुमची अमृत अनुभूती कशी होऊ शकेल? होऊ शकणार नाही. असं गुरूंचं सांगताना जे काही उद्दिष्ट आहे माऊलीला ह्या ग्रंथ निर्मितीच्या पाठीमागचं, ते जसंच्या तसं माऊलींच्या प्रतिभेने किंवा त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेनं ते अभिव्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा ग्रंथ सगळ्यात मोठा मनुष्याला शास्त्रीय सुसंस्कृत अंतकरणाला जर प्रतिबंध रूपाने पुढं काय येत असेल तर अज्ञान आणि अज्ञान कार्य येतं. तेव्हा या ठिकाणी कार्याचंही विवेचन जे वाचारून परिहार म्हणजे कार्यरूपाने असणाऱ्याच वाणीचा त्या ठिकाणी परिहार केलेला आहे, आहे की नाही. ज्ञान आपलं अविद्येचं अयथार्थत्व सांगताना त्या ठिकाणी अविद्या आणि अविद्या कार्याचंही यथार्थत्व झालं. शिवशक्ती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शिवशक्ती ही अविद्या स्वरूपच मानलेली आहे, बरोबर ना. शिव आणि शक्ती ही मी म्हणतो हे बरोबर आहे का बघा, ही अविद्या स्वरूपच म्हणतात. शिव आणि शक्ती ह्या दोघांच्या अधिष्ठानामध्ये शिवशक्ती ही दोन वेगवेगळी तत्त्व नसून ती दोन्हीही वाचारंभण मात्र आहे आणि त्यांचं असणारं तत्त्व ते एकच आहे आणि ते दोघांमध्ये एकच प्रकाराने अनुष्ठित आहे. किंबहुना स्वरूपाच्या ठिकाणी शिवशक्ती किंवा गुरु आणि शिष्य हा कोणताही विलास नाही किंवा गुरु आणि शिष्य हा भाव त्या ठिकाणी नाहीच आहे. अशाच प्रकारे सांगितलं, ज्या वाणीच्या द्वारा तुम्हाला ह्या व्यवहार किंवा परमार्थ सांगितला जातो त्या चारही वाण्यांचा प्रवेश देखील आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, असाच त्यांचा परिहार केलेला आहे. वाचारुणाचा परिहार करताना असंच प्रकारचा परिहार केला की प्रत्येक प्रकरणात केवळ अद्वैत आत्मस्थितीच अवशिष्ट राहील, असंच माऊलींचं या ठिकाणी व्याख्यान आहे. असं एकंदरीत जर आपण जे काय आत्तापर्यंत पाहत आलो त्याच्यावरून असं दिसतं. तर त्याच्यामध्ये जगाला जी भीड आहे ती आहे अज्ञानाची किंवा मुमुक्षुला भीड आहे ती अज्ञान आणि अज्ञान कार्याची. कारण अज्ञान कार्याचंही आणि अज्ञानाचंही वर्णन शास्त्रामध्येच आलेलं आहे आणि शिवाय ते अज्ञानातून तरुण जाणं ही काही सामान्य गोष्ट नाही असं भगवत मुखातून त्या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरंती ते. अशी ही जी माया दुर्घट आहे, अघटित घटना पटीयशी आहे आणि त्या मायेतून तरुण जाण्यासाठी मुमुक्षू अत्यंत घाबरतो आणि त्याला प्रमाण मिळत राहतात सारखी की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. अशी जेव्हा वचनं येतात आणि ही भगवंताच्या मुखातून असणारे ही स्मृतिवचन आहे किंवा उपनिषदात देखील क्षुरस्य धारा निश्चिता दुरत्या दुर्गम पथस्तत् कवयो वदंती अशा वचनांनी आपल्याला ही वचनं पूर्वसुरींची आहेत, द्रष्ट्या ऋषींची आहेत, अपौरुष वेदाची आहेत, स्मृतिग्रंथाची आहेत, पुराणांची आहेत, संतवचनं आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर हा मनुष्य जवळजवळ मंद मुमुक्षु किंवा त्याच्यापेक्षाही कनिष्ठ असा असेल तर तो गर्भगळीतच होतो, अशा स्थिती आहे. पण त्यावेळेला संपूर्ण मानवजातीला वेदांत तत्त्वज्ञानात आश्वासक असणारी ही जी ओव्या रूपाने असणारी माऊलींची वचनं त्याला आश्वासक वचनं म्हणून समोर येतात. त्यावेळेला तो आपल्या स्वरूपावर निश्चित रूपाने आरूढ राहू शकतो आणि आपल्या आनंदामध्ये यत्किंचितही उणीव न होता तो आपला नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे ते क्षीण येथ न सरेचीस वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा रीतीच्या आनंदाला जशा त्या गोपिका प्राप्त झाल्या असा ह्या केवल आनंदाला कैवल्य आनंदाचं काय संदोहन ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्णतेला प्राप्त झालं ह्या स्थितीला तो राहू शकतो. अर्थात ही स्थिती काही आपण जरी एवढं बोलत असलो तरी ही अतिशय सामान्य स्वरूपाचीच ही स्थिती आहे, परंतु ही इतकी सहज आहे असंही मात्र म्हणता येत नाही. याच्यासाठी कशावरून तर याच्यासाठी केवळ आपल्याला ह्या माया कार्य असणाऱ्या दृश्यात्मक द्वैतालाच तिलांजली द्यावं लागते किंवा त्या माया त्याचं कार्यानुमेय असणाऱ्या
त्या मायेलाच तिलांजली द्यावी लागते एवढं नसून वृत्तीज्ञानालाही तिलांजली द्यावी लागते. आणि वृत्तीज्ञानाला तिलांजली दिल्यानंतर हे राहिलेलं स्वरूप ते सापेक्षता त्याची जी आलेली आहे आपल्याला, की माया आणि माया कार्य विवर्जित आत्मस्वरूप, ही सापेक्षता जी आहे ती टाकून देऊन केवळ आपल्या सत्सामान्य स्वरूपामध्ये राहत असताना किंवा सत्सामान्य स्वरूपाला आलिंगन करीत असताना आपल्याला द्वैत तर नाही, द्वैताचं कारणही नाही आणि द्वैताचं अधिष्ठान मात्रत्वसुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणजे इतकं द्वैत काय आहे, शून्य रूप आहे. अशा प्रकारचं जर आपण चिंतन किंवा हे जर गोष्ट ठेवायची असेल तर याला लागणारं पराकोटीचं जे सात्विक धैर्य आहे ते सात्विक धैर्य, पराकोटीचं सात्विक धैर्य, पराकोटीचं वैराग्य, पराकोटीचा विवेक, पराकोटीची समाधी षटकं आणि पराकोटीचं असणारं मुमुक्षत्व, हे ज्याला साधन चतुष्ट आहे. कारण ग्रंथाला अधिकारी सांगितला पाहिजे, पण सांगायचंच झाला तर अशा प्रकारचं ज्याच्या ठिकाणी तीव्रतर वैराग्य आहे असाच पुरुष जो आहे तो ह्या अनुभवामृताची अनुभूती घेऊ शकतो, अन्यथा नाही. हे सुद्धा आपल्याला कबूल केलं पाहिजे, मानलं पाहिजे. आपण जरी आता म्हणत असलो मुक्त मुमुक्षुबद्ध, हे कळण्यासाठी ज्याच्या ठिकाणी मुक्त मुमुक्षु आणि बद्ध याचाही संस्कार जाऊन नित्य निरंतर मुक्त आहे, कधीही बद्ध झालेलं नाही, असे कधीही अज्ञानाचा स्पर्श झालेला नाही, असं तत्व मी आहे याविषयी दार्ढ्य होण्यासाठी याला ह्या स्वरूपाला आलिंगन करण्यासाठी लागणारा जो अधिकार आहे तो निश्चितच अत्युच्च कोटीचा अधिकार आहे. हे मात्र आपल्याला ज्ञानोबारायांनी जरी अधिकार मानला नसेल पण अधिकारही मानण्याची गरज नाही, बरोबर ना. इतका उच्च कोटीचा अंतकरणाचा अधिकार असेल तर तो ह्या ग्रंथाला सिद्धांत रूपाने तरी स्वीकार करू शकतो. खरं ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ह्या ग्रंथाकडे सिद्धांत रूपाने पाहण्यासाठी हा ग्रंथ नाही, अनुभूतीच्या रूपाने पाहण्यासाठी हा ग्रंथ आहे. अशा प्रकारचं याचं चिंतन करत असताना आता अज्ञानाची जी असिद्धी सांगतात त्या अज्ञानाची असिद्धी सांगत असताना ते अज्ञानाचा धांडोळा घेऊ म्हणतात, पण साधारणतः 1000 ओव्यामध्ये त्यांनी पूर्वपक्ष उत्तरपक्ष असं केलेलं आहे. आता ज्ञानोबाराय त्याच्याऐवजी ज्या अधिष्ठानावर तुम्ही अज्ञानाची कल्पना केली त्या अधिष्ठानात अज्ञानाचा धांडोळा घेतात आणि ते कुठंच त्यांना सापडत नाही, त्यामुळे अज्ञानाची काय होऊन जाते, असिद्धी. अशा प्रकारचा आता अधिष्ठान मात्रत्वाकडून पाहण्याला सुरुवात झालेली आहे, विशेषतः आता सध्याच्या प्रकरणामध्ये. आणि हा एकच झोक आहे, हा संपूर्ण पुढच्या 150 ओव्यात किंवा पुढच्या टीकेच्या 1000 ओव्यामध्ये एवढाच विषय आहे. तर त्याचा विषय आता सांगतात. परी गुळाचा बांधा, फुटलिया मोडीचा धांदा, झाला तरी नुसुधा गुळू चिकितो. त्यांनी सांगितलं, पाठीमागच्या वेळेला सांगितलं की अनेक प्रकारचे दृश्याच्या डाहळ्या आणि नाना प्रकारे ह्या दृष्टीचे असणारे दृश्याच्या रूपाने तरंग हे किती जरी उठले परंतु यांचं लेखा वेगळे, फक्त हे मोजतच बसायचं. म्हणजे यांचं अनेकत्व फक्त मोजण्यापुरतंच आहे, असण्याला नाही ते. कारण का, द्रष्टृत्वेचे ते सगळं काय आहे, द्रष्टाच आहे. म्हणजे द्रष्टा सोडून तिथं काही कशाची, दृश्याची किंवा द्रष्ट्याच्या दृष्टीची, बरोबर आहे ना. दृष्टीसुद्धा कोण आहे, द्रष्टाच आहे. आणि दृष्टीचा जो विस्तार आहे तो सुद्धा कोण आहे, दृंग मात्र द्रष्टाच आहे. त्याच्या वेगळं तुम्हाला काहीच उपलब्ध होणार नाही. फक्त वाचारंभन म्हणून तुम्ही मोजणी करणार दृश्याच्या अनेकत्वाची, पण तिथं तुम्हाला उपलब्ध काय होणार, केवळ दृंग मात्र द्रष्टाच त्याच्यामध्ये व्याप्त आहे, अनुश्युत आहे. आणि ज्याला तुम्ही दृश्य म्हणतात त्या दृश्याचा वेध घ्यायला गेलं तर दृंग मात्र दृष्ट्याच्या ठिकाणी दृश्य नावाचा पदार्थच नाही, त्याचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे. आणि जरी दृश्य रूपाने जेव्हा ते नटलं तेव्हासुद्धा त्याने आपलं स्वरूप आपल्याला पाहायचं म्हणून दृश्याच्या रूपाला आलं. किंबहुना दृंगमात्र द्रष्टा जेव्हा आपल्या स्वरूपाचा भोग किंवा आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याला प्रवृत्त होतो तेव्हा त्याला दृश्य असं म्हणतात. म्हणजे त्या द्रष्टा जेव्हा त्या दृश्याला पाहतो तेव्हा त्याला दृश्य दिसत नाही, त्याला आपलं स्वरूप दिसत असतं, त्याच्यामध्ये दृंगमात्र. आता इथं अज्ञानाचं कुठं नाव घेतलं आहे, हा अज्ञानाचं नावच घेतलं नाही. आणि त्यासाठी उदाहरण देतात की असं जरी असलं, परंतु असं जरी असलं म्हणजे काय, जरी या ठिकाणी अफूट अद्वैतच असलं, केवळ अद्वैतच असलं, त्या ठिकाणी द्वैताचा काय नेह नानास्ती किंचन अशी स्थिती असली तरीसुद्धा
पुन्हा जसं वेदांत स्पष्टीकरण करतो बघा, वेदांत स्पष्टीकरण करतो की आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत ह्या जगदरूपी कार्याची प्रतीती ही होणार, सुखदुःख होणार, हे वेदांत सांगतो, आहे की नाही. आणि इथं काय सांगतात की जरी हे झालं तरी तुम्हाला नानात्वाची प्रतीती येईल, पण येऊ दे जाऊ देत. त्या ठिकाणी ते नानात्व हे अज्ञान कल्पित आहे, अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी अभावरूप आहे, आत्मा हा संग निर्विकार आहे, हे वारंवार चिंतन करण्याची गरज नाही. तुमचं एक दृष्टीत घेऊन तुम्ही ह्या विश्वाच्या रणांगणामध्ये उतरा की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वत्र दृंगमात्र परमात्माच काय होईल, दिसेल किंवा अनुभूतीला येईल. ही दृष्टी घेऊन उतरा. उगीच त्या अज्ञान आणि अज्ञान कार्य यांची भीत ठेवून त्या ठिकाणी संगती लावीत बसू नका. तुम्ही अनुभूती स्वरूपाला प्राप्त व्हावं अशा प्रकारच्यासाठी तुम्हाला नंतर परिशब्दाने परंतु असे वास्तविक द्रष्टृत्वेची नानादिठीचे उमाळे उपटती, दृश्याचे डाखळे, दृश्याच्या कितीही फांद्या असू द्या, दृष्टीचे कितीही तरंग असू द्यात, फक्त ते मोजण्यापुरते आहेत, म्हणजे लेखापुरते आहेत. त्या लेखा वेगळे, दुसरं काही त्यांच्या ठिकाणी नाही. ते द्रष्टृत्वेच उठितो. त्या ठिकाणी खरं काय आहे, द्रष्टाच उठलेला आहे, म्हणजे द्रष्ट्याचंच उत्थापन झालेलं आहे. द्रष्टाच त्या रूपाने आपल्या स्वरूपाला पाहत आहे. असं जरी झालं परंतु म्हणजे याचा अर्थ हे एक त्याला काय म्हणतो आपण, सबराभरीत ओतप्रोत केवळ ठोस भरीव अशा प्रकारचं एकच तत्व आहे. परंतु गुळाचा बांधा फुटलिया आणि मोडीचा धांदा झाला तरी नुसता गुळचितो. तरी तुम्हाला दृश्य अनेक प्रकारची दृश्य प्रतीतीला येत राहतील, परंतु ती प्रतीतीला येत असताना तुम्ही असं म्हणू नका की प्रतीती उपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, हे रामकृष्ण हरी सारखा जप करीत बसू नका, आहे की नाही. याच्यासाठी तुम्ही काय करा, तर हा गुळाचा बांधा फुटला ना तर फुटू द्या. म्हणजे गुळाचा बांधा म्हणजे गुळाची ढेप, ती फुटलिया, ती फुटली. तर मोडीचा धांदा, त्या ठिकाणी मोडीचा धांदा, मोडी म्हणजे त्याच्या अनेक प्रकारचे त्या गुळाच्या ढेपेचे तुकडे झाले आणि त्या तुकड्याचा व्यवहार तुम्हाला होणार. म्हणजे याचा अर्थ व्यवहार काला देखील कोणताही व्यवहार केला तरीसुद्धा यो व्यवहारा सासा अध्यास मुलका नका म्हणू. यो व्यवहारा सासा अधिष्ठान मात्र काय चिन्मय, चिन्मात्र काय चिन्मात्र स्वरूप हा जो काय व्यवहार होतो तो चिन्मात्र स्वरूप आहे की नाही. स्वामी महाराज म्हणायचे खरं तर असं आहे की लहान मुलं खेळतात आणि लहान मुलं खेळत असताना त्यांच्याजवळ काही खाऊ वगैरे पैसे काही नसतात, खेळत असतात माती आणि तो एक मुठभर माती घेतो आणि दुसऱ्याला देतो आणि त्याला म्हणतो हे घे चुरमुरे. तो लगेच ते माती घेतो, तोंडाला लावतो आणि काय म्हणतो, तो म्हणतो की चुरमुरे फारच खुसखुशीत झाले. तो म्हणतो हे घे पेढे, आणि तो दुसरा मित्र घेतो पेढे, मातीच घेतो आणि ते तोंडाला लावतो म्हणतो पेढे फार गोड आहेत. वास्तविक चुटपुटीचेच काय लुटपुटीचेच चुरमुरे आहेत आणि लुटपुटीचेच काय आहे पेढे आहेत. पण स्वामी महाराज म्हणायचे लुटपुटीचे चुरमुरे खाणं चांगलं का लुटपुटीचे पेढे खाणं चांगलं? लुटपुटीचे पेढे खाणं चांगलं. तुम्ही म्हणाल मग हा दृष्टांत कशासाठी? हा अमृतानुभवाची तुलना करायची म्हणून नाही. वेदांताच्या प्रकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही मिथ्यात्वाचं चिंतन करून जडाला समोर आणण्यापेक्षा चिन्मात्र तत्वालाच पुढं आणत जाणं. पण हे कोणाला, हा आयाम कोणाला पडतो? प्रकरण ग्रंथाच्या द्वारा माया मानणाऱ्यांना पडतो. पण या ठिकाणी ही अशी स्थिती नाही का माना म्हणून नाही, लुटपुटीचे चुरमुरे नाही, लुटपुटीचे पेढे नाही, फक्त पेढेच आहेत आणि ते वास्तव आहेत आणि त्याचं कधी रूपांतर, गत्यंतर, स्थित्यंतर काहीच होत नाही. अशा प्रकारची जी स्वरूप स्थिती आहे त्या स्वरूप स्थितीचंच आस्वादन करा. याच्यासाठी हा दृष्टांत अशा प्रकाराने चिंतन करावं. तर त्यासाठी इथं सांगतात परी गुळाचा बांधा, गुळाची ढेप आहे, फुटलिया मोडीचा धांदा. त्या ठिकाणी बांधा फुटलिया म्हणजे गुळाची ढेप फुटली आणि मोडीचा धांदा झाला, म्हणजे त्या ठिकाणी मोडी म्हणजे अनेक तुकड्याचं धांदा म्हणजे व्यवहार या ठिकाणी जरी झाला तरीसुद्धा
नुसता गुळचिक येतो, तो नुसता काय गुळच आहे, गुळ अखंड असला काय आणि तुकडे तुकडे झाले काय. तसं दृंगमात्र दृष्टीरूपाने असला काय आणि अनेक प्रकारची दृश्य त्या दृश्य त्याच्या समोर आली काय. त्या ठिकाणी म्हणतात नुसता गुळचिक येतो, तर तो काय आहे, गुळच आहे. महाराजांना ग्रंथ द्या ना. दत्ता महाराजांना तर नुसता गुळचिक येतो, तो पाहिला तर नुसता गुळच आहे. त्यामुळं जो मनुष्याला गुळाचं स्वरूप माहीत आहे, तो गुळाची ढेप आहे का गुळाचे तुकडे झाले याच्यापासून त्या गुळामध्ये काही त्रुटी निर्माण झाली असं कधीच त्याला वाटत नाही. तसा हा तत्त्वज्ञ आहे. अमृतानुभवातला तत्त्वज्ञ ह्या स्वरूपाचा आहे की तैसे दृश्य दावनी देखो का बहु होनी फाको परिभेदा नव्हे विखो तेच म्हणवनी. तैसे दृश्य होऊन दावनी देखो, त्यांनी काय केलं, दृश्य दाखवलं आणि दृश्य दाखवलं, समोर दृश्याला केलं आणि पाहू लागला देखो, आणि त्या दृश्याचा काय झाला, द्रष्टा झाला. का बहु होनी फाको, किंवा तोच असणारा दृंगमात्र असा द्रष्टा तो अनेकत्वाला होऊन फाकला म्हणजे विस्ताराला प्राप्त झाला. या ठिकाणी वेदांताची प्रक्रिया घ्यायची म्हणलं तर आपल्याला पाहता येते की मिथ्या पदार्थाचा द्रष्टा झाला आणि त्याचं उपादान कारणही झाला आहे की नाही. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. तसं दृंगमात्र चैतन्य ते दृश्य झालं, दृंगमात्र चैतन्य दृश्य कोण झालं, तेच झालं, आणि पाहायला कोण लागलं, तेच झालं, तेच पाहू लागलं. मग ते जे पाहायला लागलं खरं ते काय आहे, त्याचं पाहणं, बरोबर ना, आणि त्याचे पाहण्याचे विषय असणारे जे दृश्य पदार्थ हे सगळे तोच झाला की नाही, आणि पाहतोय तोच ना. समजा तुम्ही म्हणा का तो झाला हे ठीक आहे, झाला हे ठीक आहे, झाला तर मग नक्की विकारी झाला, पण विकारी झाला आहे का त्याची एकरूपता अखंडित आहे. ऐक बरं, झाला तर तो पाहतोय का, पाहतो कशाला म्हणता मग. जो पदार्थ दृश्य होतो, द्रष्टा जेव्हा दृश्य भावाला प्राप्त होतो तेव्हा दृश्य कधी द्रष्टा होणार नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होणार नाही. अगदी खरं आहे, पण आता इथं अनुभूतीनंच पहा ना तुम्ही. जो द्रष्टा दृश्य रूपाला प्राप्त झाला त्याच्यामध्ये त्याचं द्रष्टृत्व बाधित आहे का अबाधित आहे पहा ना. तर त्याचं द्रष्टृत्व काय आहे, अबाधितच आहे. त्यामुळं तो न देखे असं तुम्हाला म्हणता येत नाही. देखो, देखो म्हणजे पाहतोच, ऐक नाही, खऱ्या अर्थाने पाहतोही तोच आणि होतोही तोच असं. तुम्ही म्हणाल की हे वेदांतामध्ये जे उदाहरण दिलं आहे ह्याला स्वप्नाचा दृष्टांत घेऊन आपल्याला हा दार्ष्टांतिकामध्ये सिद्ध केलं आहे की नाही. आम्ही याला आम्ही तर स्वप्नातलंच माना असं म्हणत नाही. आमच्या दृष्टीने जागृतीतही हेच आहे, जागृतीतही हेच आहे, स्वप्नातही ही स्थिती आहे, आणि सुषुप्तीमध्ये काही वेगळी आहे का, आणि समाधीमध्ये, मूर्छेमध्ये, उत्पत्ती, स्थिती, प्रलय, सुख, दुःख, ऐक ज्याही काही अवस्था असतील, किती तुम्ही अवस्था घ्या तर त्या सगळ्या अवस्थांमध्ये द्रष्टाच त्या अवस्था झालेला आहे आणि तोच त्याचा द्रष्टा आहे की नाही. द्रष्टाच त्या सगळ्यात दृश्य झालेला आहे आणि तोच घेतो. तुम्ही आमच्याकडे केवळ ज्या स्वप्नदृष्टीला घेऊन आम्हाला विवर्तवादाची कक्षा सांगायची असा अर्थ आमचा घेऊ नका. जरी अनेकत्वाची प्रतीती येत असली, आमचं परी म्हणणं आणि बरोबर आहे ना विवर्तवादाचं परी म्हणणं याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. तुम्हाला काही अंतर नाही या ठिकाणी. आम्ही म्हणतो मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान करणं असतो असं आम्ही कुठं म्हणतो. जे पदार्थ आहेत पदार्थ मात्रांचा द्रष्टा हाच पदार्थ होऊन पदार्थांना पाहत असतो, बरोबर ना. पदार्थ मात्रांचा, त्यात मिथ्यान सत्य हा विवेक नाही. अखंड अभंगता त्याची राहिलेली, ती त्याची लीला चालली, आणि हे खरं लोकवत्तु लीला कैवल्यम ह्या ब्रह्मसूत्राचं स्पष्टीकरण आहे. आणि ते स्पष्टीकरण म्हणजे कोणतं आहे, हे अनुभवामृत आहे की नाही. म्हणून म्हणतात तैसे दृश्य दावनी देखो का बहु होनी फाको, किंवा तो अनेकत्वाला प्राप्त हो, परी भेदा नव्हे विखो. पुढं भेदाला त्याच्यामध्ये ते अमृतानुभवामध्ये आपलं 15व्या अध्यायामध्ये ओळी भेदली गमती. स्फटिकाची शिळा जी आहे तिच्यावर जर केसाचा गुंडाळा ठेवला तर ती भेदली गमती. भेदली गमती, गमती म्हणजे गमे भासे, ते काही खरं नाही, ती जशी आहे तशीच आहे असा दृष्टांत दिला. आमच्याकडे भेदली गमतच नाही त्याच्या ठिकाणी आहे की नाही. त्याच्यामध्ये भेदली नाही, ते तिची अभेदता जी आहे ती काय असते, अखंडित असते, नित्य. आणि तुम्ही म्हणाल जेव्हा पाहिली तेव्हा उपाधीमुळं झाली का, उपाधीच्या ऐवजी आम्ही त्याच्यामध्ये अधिष्ठान मात्रच पाहत असतो.
तर ते एक दिवस आपण चिंतन केलं होतं. उपाधी उपाधी म्हणून आपल्याला जोपर्यंत अधिष्ठानाहून एक वेगळी गोष्टी उपाधी वाटते तोपर्यंत आपल्याला लोकवत्तुलीला कैवल्यम पदरात पडणार नाही. ठीक आहे ना. उपाधीसुद्धा कोणाचं स्वरूप आहे? उपाधीसुद्धा त्याचंच स्वरूप आहे. त्या उपाधीमध्ये जर सत्ता आणि स्फुरण याचं जर नसतं तर उपाधी नावाचा प्रकार तुम्ही काय सांगितलं असतं? ज्या पदार्थाला स्वतःचं सत्ता स्फुरण नाही तो पदार्थ तत्वतः ज्याचं सत्ता स्फुरण आहे तोच असतो आणि स्वतंत्र रूपाने नसतोच मुळी. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात तैसे दृश्य दावनी देखो का बहु होनी फाको परिभेदा नव्हे विखो तेची म्हणवणी. हे तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये धारणा भावना करून केवळ अन्वयाचं ह्याच्यामध्ये ध्यान सांगितले. तो ध्याता होईल, तो तत्ववेत्ता होणार नाही. हे एक तत्ववेत्याची पराकोटी वेदांताला अभिप्रेत किंबहुना वेदांताचा प्रमुख विषय म्हणून जी समोर आलेली आहे वैदिक विश्वामध्ये तीच अनुभूती ज्ञानोबराय वास्तविक तिचं स्पष्टीकरण अत्युच्च कोटीचं आणि अतिवस्तुनिष्ठतेने आणि त्याला अत्यंत जवळचे अशा प्रकारच्या उपपत्ती देऊन बरोबर ना त्याचं दार्ष्टांतिक किंवा त्याचा सिद्धांत ते आपल्याला सांगत आहेत. वास्तविक ते वर्णन करताना याच्याकडं उपपत्ती किंवा दार्ष्टांतिक सिद्धांत या रूपाने पाहत नाहीत, ते अनुभूतीच्या रूपाने पाहतात. पण तुम्हाला आम्हाला समजून घेण्यासाठी आपल्याला याला सिद्धांत असं म्हणावं लागतं. ते सिद्धांत सिद्ध करण्यासाठी याला दृष्टांत असं म्हणावं लागतं. वास्तविक ही माऊलींची काय आहे? अकाट्य अभंग अच्छेद्य अभेद्य असणारी अनुभूती आहे, दुसरं काही नाही. हां सांगा ना. तैसे हे दृश्य हां हां भेदाचा नव्हे विखो त्याची म्हणून चांगलं आहे. ते भेदा नव्हे म्हणजे त्याचा अर्थ आहे, पण भेदाचा पाठच असला त्या याच्यात पाठ आहे ना तो, तर चांगले त्याच्यात जे आहे ते सांगत जा. हां ठीक आहे. हां तैसे हे फक्त मध्ये आहे ना. तैसे हे दृश्य आणि दावणी नाही. तैसे हे आता हा जो पाठ आहे ना हा पाठ चांगला आहे आणखी. तैसे हे दृश्य दावणी देखो बरोबर ना. दृश्य दावणी देखो तो नुसता देखो म्हणलं तर दृंगमात्र द्रष्टा आहे, पण ते दाखवले कोणी? त्यांनीच दाखवले. आणि पाहतोय कोण? त्यांनी. म्हणजे दृश्यही तोच झालेला आहे आणि पाहतही तोच आहे असं आहे की नाही. आणि दुसऱ्या ओळीमध्ये काय दुसऱ्या उत्तरार्धामध्ये का बहु होनी फाको म्हणजे तो अनेकत्वाने विस्तारित हो असं सांगितलं. परिभेदा नव्हे विखो किंवा मग भेदाचा नव्हे विषय, परंतु तो भेदाचा विषय कधीच होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद स्वगत सजाते आधी कोणतेच भेद उत्पन्न होत नाही. हां तेची म्हणून कारण काय सगळं तोच आहे म्हणून असं सांगितलं. सगळं तोच आहे. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत तर ह्या ओव्या टीकेच्या आणि पुढच्या सगळ्या ओव्या साधारणपणे या स्वरूपाच्या आपण थोडा वेगाने घेऊ. कुठं आलो होतं आपलं? गुळाचा बांधा फुटला तरी बांधाचे अनेकत्व आला तरी गुळ मात्र संचला बिघडला नाही. गुळाचं जे बांधा म्हणजे ढेप आहे ती जरी फुटली आणि त्या गुळाचे ढेप अनेकत्वाला प्राप्त झाली तरी गुळ मात्र त्या ठिकाणी संचला म्हणजे गुळ रूपानेच विद्यमान आहे, बिघडला नाही. त्याच्यामध्ये कोणताही विकार निर्माण झाला नाही. परिवर्तन किंवा परिणाम गुळाच्या गुळत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण झालेला नाही. जसंच्या तसाच आहे तो. ढेपेमध्ये असो किंवा तो अनेक तुकड्यांमध्ये असो. तेवी आपुलेनी पैसे द्रष्टेची दृश्यत्वे विलासे म्हणून फाकले जरी दिसे तरी अविकारिते. त्याप्रमाणे आपल्या विस्ताराने द्रष्टा हा जरी दृश्यत्वाने जरी विलासला म्हणजे विकाराला प्राप्त झाला नाही किंवा विवर्त भावाला प्राप्त झाला असंही म्हणता येत नाही. बरोबर ना. तो काय झाला फक्त विस्ताराला प्राप्त झालेला आहे, अनेकत्वाला प्राप्त झालेला आहे. म्हणून फाकले जरी दिसे तो त्या ठिकाणी मूळच्या स्वरूपापेक्षा आता त्याचा विस्तार झालेला आहे. आणि विस्तार किंवा फाकणं बरोबर ना किंवा विकास हा जरी तुम्हाला विकार आहे असं वाटत असेल कदाचित तरी ते अविकारी
तरी त्याचं जे मूलभूत चैतन्य आहे ते अविकारी राहूनच अनेकत्वाला प्राप्त झाले. अनेकत्व हा विकार त्याच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कधीच झाला नाही. त्याचं निर्विकारत्व अखंडित अबाधित नित्य निरंतर जो का त्यो हाची यया अशा प्रकारचा आहे. अहो आपणा आपण देखिले तेथे एकत्व नाही मोडले, तैसेची बहुत दिसे हे फाकले परी भेदवले नाही. ते म्हणतात आपणच आपल्याला पाहिलं, समजा मीच आहे आणि मीच मला पाहिलं म्हणजे काय माझं एकत्व मोडलं काय? म्हणजे एकटंच एकट्याला पाहता येतं आणि एकटंच एकट्याने आपणच आपल्या स्वरूपाला पाहत असताना त्याच्यामध्ये एकत्वाची कोणतीही हानी होत नाही. तुम्ही असं समजू नका का ते पाहायचं म्हणलं का द्रष्टा आणि दृश्य असा भेद निर्माण केल्याशिवाय पाहताच येत नाही. द्रष्टाद्रष्ट्याला पाहू शकतो, ऐके नाही. याला उदाहरण दिलं की एकत्व नाही मोडले, तैसेची बहुत दिशे हे फाकले परी भेदवले नाही. तर तसं हे अनेकत्वाने फाकल्यासारखं विस्ताराने अनेकत्वाला प्राप्त झाल्यासारखं दिसलं तरी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद मात्र निर्माण झाला नाही. दृंगमात्र आत्मचैतन्याच्या ठिकाणी भेद निर्माण झाला नाही. म्हणून दृश्य हे विचित्र तरी अविकारी चिन्मात्र तरी अज्ञानापात्र होईजे कोणी. आता इथं बघा अज्ञानापात्र हे एकच आहे का भिन्न करायचं बघा. म्हणून दृश्य हे विचित्र, हे सगळं दृश्य कसं आहे नानाविध आहे. विचित्र आहे म्हणजे नानाविध आहे. तरी चिन्मात्र अविकारी दृश्य कितीही जरी नाना भासलं तरी त्याचं अधिष्ठानभूत असणारं किंवा त्याचं स्वरूपभूत असणारं जे चिन्मात्र तत्व आहे ते मात्र कसं आहे निर्विकारच आहे. मग जर ते चिन्मात्र तत्व निर्विकार राहत असेल आणि अनेकत्व कितीही अनेकत्व तुम्हाला किती दृष्टीपथात येत असलं तरीसुद्धा ते जर अधिष्ठान चिन्मात्रत्वानेच राहत असेल तरी अज्ञानापात्र होईजे कोणी. तर आता अज्ञानाला कोण आश्रय झाला सांगा. अज्ञानाला पात्र म्हणजे अज्ञानापात्र होईजे कोणी. तुम्ही काय सांगितलं होतं हे जे स्वरूपभूत ज्ञान आहे बरोबर ना, ते स्वरूपभूत ज्ञानाच्या आश्रयानेच अज्ञान राहतं. आता स्वरूपभूत ज्ञानाच्या आश्रयाने अज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी कशासाठी होतं तुम्हाला ह्या नानात्वाची संगती लागायची होती. पण नानात्वाची संगती केवळ आत्माधिष्ठानावर लागते की नाही, अज्ञान न मानता लागते की नाही, बरोबर आहे ना. आणि ते अज्ञान न मानता ती संगती जर तुम्हाला लागत असेल तर मग तुम्हाला तो अज्ञानाचा आश्रय पात्र म्हणजे आश्रय कोण आहे हे चिन्मात्र आहे असं म्हणता येईल का? का चिन्मात्र हे अज्ञानाचा आश्रय म्हणजे अज्ञान मानण्याची तुम्हाला काही गरज आहे का? काय दुसरं काय म्हणता येईल? अज्ञानापात्र होईजे कोणी, कोणत्या अज्ञानाला त्याने आश्रय व्हावं, कोण होईल म्हणजे चिन्मात्र अज्ञानाला तर कधीच आश्रय होणं शक्य नाही. जर अज्ञानाचा आश्रयच आपलं जर बरोबर अज्ञानाचा आश्रय जर चिन्मात्र होत नाही तर त्या चिन्मात्राला अज्ञानाने आच्छादित केलं किंवा आवृत्त केलं आणि त्याला विषय केलं असं तर अर्थातच म्हणता येत नाही. कैमुत्तिक ज्ञानी जर आश्रयच होत नाही तर विषय कुठून होईल? बरं मग ते म्हणे की नाही, पण त्यांनी काय केलं मग आता त्याचा ज्ञानाचा विषय करायला पाहिजे, बरोबर ना. पण ज्ञानाचा आश्रय झाला असता तर ज्ञानाचा विषय होईल ना. ह्या ठिकाणी नुसतं अज्ञानाचा आश्रयत्व आणि विषयत्व खंडित झालं. त्याच वेळेला काय झालं, वृत्तीज्ञानाचा आश्रयत्व आणि विषयत्व ह्याही दोन्हींचंही खंडन झालं. वृत्तीज्ञानालाही तो कधी विषय होणार नाही आणि त्याचा आश्रय पण वृत्तीज्ञान राहणार नाही. मग काय येतो आश्रय विषय भाव विवर्जित, बरोबर ना. केवळ अनाश्रय किंवा त्या ठिकाणी स्वतःसिद्ध अशा प्रकारचा परमात्मा आहे. अविकारी चिन्मात्र तरी अज्ञानापात्र होईजे कोणी. हे अज्ञानापात्र होईजे कोणी म्हणजे अज्ञान इथं अज्ञानापात्रच शब्द आहे ना आणि तो एकच ऐका वेगळा आहे. आता तिथं संहिताच आहे नाही का तिथं. तर हे अज्ञानापात्र होईजे कोणी, अज्ञानाला आश्रय व्हावं कोणी. म्हणून अज्ञान आणि पात्र हे दोन शब्द काय करावे त्याचं वेगळं करून पदच्छेद करावं. आईसे आत्मा, आता 146 क्रमांकाची होऊया. आईसे आत्मयाची या भाका न पडे दुसरी रेखा जरी विश्वविशेषा भरले असे. आता सगळ्या वयांचा एकच झोक आहे. आता ते म्हणतात आत्मयाच्या भाका म्हणजे आत्म्याची जी भाषा आहे ना, म्हणजे आत्म्याची भाषा कोणती, कैवल्य. तिथं न पडे दुसरी रेखा, त्याच्यामध्ये दुसरी कोणतीही रेषा उमटत नाही. आत्मा ह्या भाषा म्हणजे आत्मा नावाची जी भाषा आहे
म्हणजे आत्म्याचं जे स्वरूप आहे, आत्म या शब्दाने जे तत्त्व सांगितलं जातं त्या तत्त्वाच्या दृष्टीनं विचार केला तर तेथे दुसरी रेखा न पडे, त्याच्या ठिकाणी द्वैत कुठलंही द्वैताची रेषा पुसटशी देखील त्या ठिकाणी उमटत नाही. आणि जरी विश्वविशेषा भरले असे, तुम्ही म्हणाल कसं हो त्याच्या ठिकाणी दुसरी रेषा कशी उपटत नाही, हे सगळं विश्व भरलं आहे ना सगळं द्वैताने विशेषाने. विशेष म्हणजे भेद, सगळ्या भेदाने विचित्र विश्व भरलं असताना तुम्ही कसं काय म्हणता की आत्म्याच्या ठिकाणी दुसरेपणाची एवढं सगळं धडधडीत दृश्य प्रपंच द्वैतात्मक विचित्र विश्व आम्हाला दिसत असताना तरी ते म्हणतात काही हरकत नाही, कितीही दिसू द्या, तरीसुद्धा त्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत कधीच त्याच्यासमोर देखील आलेलं नाही, अशी वस्तुस्थिती आहे हे माऊली सांगतात. ठीक आहे ना. आत्मयाची आभाका न पडे दुसरी रेखा, जरी विश्वविशेषा भरले असे, जरी विश्वविशेषा भरले असले, सगळं हे जग जरी अनेक विश्वानी म्हणजे ज्या अनेक भेदांनी संपन्न असलं, लोकव्यवहारात किंवा वैदिक व्यवहारात किंवा अन्यथा व्यवहारात सगळ्याच ठिकाणी काय आहे, फक्त भेदच भेद आहे. आहे की नाही. असू द्या माऊली म्हणतात, काही घाबरायचं कारण नाही. जरी भरलेलं असलं तरी तुमच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं जग दिसतंय, दिसण्याने बिघडलं नाही. तुम्हाला त्या ठिकाणी ते जग जे आहे ते तुमच्या आत्म्यात स्वरूपाच्या ठिकाणी तुमच्यावर काय प्रभाव केला आहे का त्यांनी, तुम्हाला काय अभिभूत केलं आहे का त्यांनी, काय त्याच्या अज्ञान कार्याने. तर आता आत्मया न पडेच दुसरी आपलं आत्मयाची आभाका, आत्मा जो आहे म्हणजे असंग निर्विकार उदासीनता कैवल्य सच्चिदानंद घनता नित्यता शुद्धता बुद्धता मुक्तता, हे जे काय असेल आत्मस्वरूपाचं त्याच्या भाषेमध्ये काय दुसरं आलं का, दुसरं पुसटची रेषासुद्धा आलेली नाही. भरला असू द्या तर असू द्या. त्यासाठी उदाहरण देतात. दुबंधी क्षीरोदकी वाणी परी अनेकी दिसती तरी तेतुकी सुते आहाती. ही ओळी सांगतात. दुबंधी म्हणजे दोन्ही बाजू, त्या दोन्ही बाजूला क्षीरोदकी, दोन्ही बाजूला जर पाहिलं आपण तर क्षीरोदकी, क्षीर म्हणजे दूध आणि उदक म्हणजे पाणी, ह्या पाण्यासारख्या. त्या पूर्वीच्या काळामध्ये जी वस्त्र होती त्यांना गंगा जमुना वस्त्र, म्हणजे साडी कोणती आणायची तर गंगा जमुना, स्वामी महाराज सांगायचे. म्हणजे एक पाहिलं गंगासारखी पाण्यासारखी एक कड, त्याची एक कडदो आहे जरी काठीची जी वस्त्र आहेत त्या वस्त्राची कोर जर पाहिली तर एक दुधासारखी पांढरी दुधाळ, आणि दुसरी पाहिली तर पाण्यासारखी, म्हणून त्याला गंगा जमुना. आपण काय म्हणतो गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी आणि सरस्वतीचं पाणी जिथं त्या कुठं त्या प्रयाग क्षेत्रामध्ये मिळतात त्याचं आपल्याला ओळखू येतं. म्हणतात गंगेचं पाणी श्वेतवर्णाचं दिसतं, यमुनेचं पाणी काळ्या वर्णाचं दिसतं, आणि सरस्वतीचं काय त्याच्यामध्ये गुप्त आहे, त्याचा आपल्याला निश्चय होत नाही, असं काय सांगतात. तसं इथं हे जे दुबंधी क्षीरोदकी, दोन बाजूलाही गंगा जमुना म्हणजे दूध आणि पाण्यासारखं दिसणारे वर्ण आहेत. असे वाणे, असे वाण म्हणजे त्याचा प्रकार किंवा नमुना, म्हणजे कापडाचा असा कापडाचा प्रकार असा जरी असला, दुबंधी क्षीरोदकी असा जरी वाणे, असा जरी त्याचा नमुना किंवा त्या कापडाचा प्रकार जरी असला, आणि ते कपडे अनेक प्रकारचे कपडे दिसत असले, गंगा जमुना वर्णाचे अनेक प्रकारचे दोन्ही बाजूंना गंगा जमुना वर्ण असणारे किती जरी तुम्हाला कपडे दिसत असले, वस्त्र दिसत असले, तरी दिसती तरी तेतुकी सुती आहाती. जेवढी कपडे वर्णाचे कपडे दिसतात तर तेवढे त्या ठिकाणी तेवढे सूत आहेत का, दिसती तरी तेतुके सुते आहाती, तेवढी सूत आहे का. हा गंगा सूत, हे यमुना सूत, काय म्हणजे त्या प्रकारचं सूत आहे का, सुती एकच आहे. त्याच्यावर वर्ण तुम्हाला नाना प्रकारचे दिसत असेल तर सगळ्यामध्ये सुताचा प्रकार तंतुत्व सर्वांच्यामध्ये समान आहे. कोणती ओळी सांगितली सकाळी, वस्त्राची पण एक हा विश्वपट आणि ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर अशा प्रकारचे असले तरी ते तुके सुते आहात, तेवढी काय सुतं आहेत का, तेवढा सूत काय आहे, एकच आहे. तर सगळ्यांच्यामध्ये एक धागा जो आहे अनुचित तोच आहे. ते पूर्वीचं एक पद होतं काय, आता जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, त्यांनी दिलं. जरी हे काय चोळी आणि लुगडे हे जरी वस्त्र आपल्याला वेगळं दिसत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, एकच सूत अनुचित आहे. तीच गोष्ट इथं सांगतात. जरी सृष्टी दिसते अनेकी तरी आत्मप्रभाची हे मोठकी, आत्मत्वी भेदाची नखी लागलीच नाही. जरी आपल्याला अनेक दृश्यसृष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरीसुद्धा ही दृश्यसृष्टी आहेत का याच्यामध्ये आत्मप्रकाशच आहे.
आणि तो परिपूर्ण आत्मप्रकाशच त्या ठिकाणी व्याप्त आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या दृश्यांच्या सृष्टीची अनेकत्वाची काही झळ त्याला लागलेली आहे का? आत्मत्वी भेदाची नखी लागलीच नाही. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदाची नखी लागणे म्हणजे भेदाचा स्पर्शसुद्धा त्या आत्मस्वरूपाला झालेला नाही. जरी अनेक प्रकारची सृष्टी दिसत असली तरी काय आहे की मनुष्य वेदांत चिंतन मध्ये आयुष्याचे आयुष्य जरी गेलं तरी त्याला असं वाटतं भेदाची नक्की लागायची नाही. म्हणजे काय आहे? अप्रतीती असल्यावर भेद प्रतीतीला येता कामा नये. किती जरी वेदांत सांगत असला ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. या ठिकाणी अप्रतीती हा काय पुरुषार्थ नाही, दृढ मिथ्यात्व निश्चय हा पुरुषार्थ आहे असं वेदांत सांगतो. पण काय आहे, ह्या प्रतीतीची संगती सांगण्यासाठी 100 श्लोक खर्च करतो आणि एकच श्लोक वेदांत सांगून जातो, पंचदशिकार आहे की नाही. आणि त्यामुळं काय होतं, त्या समष्टीमध्ये ही एक वेष्टी काय होते, लीनच होऊन जाते, उपेक्षित होऊन जातं आणि मर्माचं चिंतन राहून जातं. हे वाटू नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच तत्व 800 वेळा सांगितलं आहे की नाही. त्याचा तुम्हाला कुठंच काही पुन्हा राहायला नको. तुम्ही म्हणाल बा वेदांताचं हे आहे पण इतकं आहे काय कुठं? इतकं नाही. जरी देखील दृश्य पाही तरी आत्मत्वी दुसरे नाही. जरी तुम्ही दृश्य पाहिलं तरी आत्मत्वामध्ये दुसरं आहे का? तुम्हाला काय लोक काय म्हणतात, हे आमचे ते बाळासाहेब आहे, त्यांना सगळ्या दुनियाचं जेवढे उकिरडे असतील ते सगळे त्यांच्या अंतःकरणात आणि बुद्धीत ठेवतात. आणि इथं आले आपल्याला वेळ नसतो, ते आपल्याला सांगायला लागतात, यांनी असं केलं, त्यांनी तसं झालं. मी म्हणलं त्यांनी काय करू, यांनी काय करू, तुम्हाला काय झालं त्याचं? तर ते म्हणजे माझा काही नाही संबंध त्याच्यात. मग कशाला तुमचा काहीच संबंध नाही तर कशाला उगीच घेता आहे की नाही. जरी देखील दृश्य पाही तरी आत्मत्वी दुसरे नाही. जरी तुम्ही किती दृश्य पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य तर नाही ना, तुमच्या ठिकाणी तर नाही ना. मग पटीची विचित्रता काही, पटामध्ये किती विचित्र झाल्या तरी त्याला तंतूला ते अनेकत्व माहीत आहे का? सर्वामध्ये माझीच व्याप्ती माहीत आहे. त्याला फक्त आपलं स्वरूपच माहीत आहे, त्याला दुसऱ्याचं काही गरजच नाही. म्हणून सांगतात, अहो विनावणीची कुसरी पटीची चित्रता अनेके परी तरी तेथे तंतू काय अवधारी आनान झाला. आपल्या आत्मस्वरूपाचे शेजारचे आले आणि तुझ्या मुलांनी माझं कडं घेतलं. ते म्हणे माझ्या मुलांनी तुझं कडं घेतलं नाही. तर ती म्हणे मग कोणी घेतलं सांग. कोणी घेतलं मला काय माहिती नाही. म्हणे मग तुझ्या मुलांनी नाही घेतलं तर कोणी सांग. तर मग तुझ्याच मुलांनी घेतलं असलं पाहिजे. तिनं काय उत्तर दिलं, मला मुलगाच नाही आहे की नाही. तसं हे जे विचित्र विश्व जे प्रतीतीला येतं ते कुठं आहे तर माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणल्यावर विचित्र विश्वाचं चिंतन करण्याचं काय कारण आहे की नाही. ते सर्व आहे ते काय, हे सुद्धा एक प्रकारचा अध्यारोप आहे. जे सगळं तोच झाला आणि तोच पाहतो हा म्हणणं सुद्धा काय आहे, अध्यारोप आहे. हे सुद्धा ज्ञानोबरायांचं तात्पर्य नाही. ज्ञानोबरायांचं तात्पर्य हे पटीची विचित्रता काही तंतू नेणे. कारण हेच स्वरूप सांगितलं का, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नाही तशी नेणीवसुद्धा नाही. म्हणजे नेणीव आहे असं पण म्हणता येत नाही, जाणीव आहे असं पण म्हणता येत नाही. जाणणे स्वरूपाच्या ठिकाणी ते जाणणं जाणीवेला आणि नेणीवेला दोन्हीलाही विषय झालं नाही. नेणीवेला विषय झालं नाही म्हणून जाणीवेचं पण विषय होत नाही. असं खऱ्यातलं खरं आहे की नाही याच्यामध्ये. अहो विनावणीची कुसरी पटीची चित्रता अनेके परी तेथे तंतू काय अवधारी आनान झाला. जर आपण ज्ञानेश्वर महाराजांची संगती वेगळी आहे आणि भाष्यकारांची संगती वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये जर दरी करायला लागला तर अभेदाचं समर्थन करायला प्रवृत्त झालेल्या ग्रंथामध्ये आपण भेद केल्याचं पातक लागेल. बरोबर की नाही. अभेदाचं समर्थन करायचं ना, मायाविलास सांगायचं आहे ना चितविलास सांगायचा. चितपदाचंही वाच्य न होणारं चित तुमच्या बुद्धीवर आरूढ करायचं, ही ह्या दयेनं भाष्यकार आणि ज्ञानेश्वर महाराज दोघंही प्रवृत्त झालेले आहेत आहे की नाही. हे त्यांचं प्रत्येकाचं अवतार कार्य आहे. ते देशकाल सापेक्ष किंवा अधिकार सापेक्ष त्यांनी केलेले ह्या चिंतनातला भेद आहे. तत्वतः त्याच्यामध्ये असं काही मोठी विषमता आहे किंवा फार मोठी विषमतेची दरी आहे असं मानण्याचं काही कारण नाही. अहो विनावणीची कुसरी पटीची चित्रता अनेके परी तेथे तंतू काय अवधारी आनंद झाला. काय विनवणी करण्याची म्हणजे त्याला विणण्याची जी काही कला आहे त्या कलेमध्ये तुम्हाला अनेक प्रकाराने ती चित्र वेगवेगळी दाखवू शकतात.
विनवण्याचे तिथे एक अग्नी पण दिसू शकतो, घर पण दिसतं, घरात अग्नी पेटलेला पण आहे, आणि दुसरा एक येतो आणि तो सगळे काय आहेत रंगच आहेत, परंतु त्या रंगामध्ये त्या पटाचं जो चितारी आहे त्या चिताऱ्याचे रंगाची कशी योजना करायची ते त्याची कुशलता आहे, बाकी दुसरं काय आहे का तिथं. पटीची चित्र का अनेकापरी, तेथे तंतू काय अवधारी आनंद झाला, तो तंतू काय अनेक झाला का त्या ठिकाणी. तंतू सगळ्यांमध्ये काय आहे एकच आहे, आडवे उभे सगळे काय आहेत, ओतप्रोत सगळे धागेच आहे, तंतूच आहेत. तंतू वाचून त्या पट म्हणून नावाचा पदार्थ आहे का काही नाही. त्या पटामध्ये भेद निर्माण झाले, ते तंतू वाचून काय आहे का त्याच्यामध्ये किती भेद निर्माण झाले तरी, स्वगत झाले तरी, आणि सजातीय झाले तरी, आणि विजातीय भेद निर्माण झाला तरी त्याची सापेक्षता कोणाची पटाचीच आहे ना, बरोबर ना. असं तैशी चिन्मात्राची लीळा विलासलिया दृश्य सृष्टी सकळा, तरी तितुक्याही कळा काय आनाना असती. शब्द चिन्मात्र चैतन्याची लीळा आहे, त्या चैतन्याच्या समोर किंवा चैतन्याची लीला म्हणून जरी अनेक प्रकारच्या दृष्टी आपल्या सृष्टी त्याला जरी दिसल्या किंवा तिचा अनेक प्रकारच्या सृष्टींचा चिन्मात्राच्या ठिकाणी विस्तार झाला, तरी तितुकिया कळा काय आनाती, तितके प्रकार काय निरनिराळे झाले काय. हे एक चिन्मात्रच आहे. कितीही सृष्टी जरी झाल्या तर त्याच्यामध्ये कोणी एक चिन्मात्रच अनुसूत आहे, आणि ते दृश्य म्हणून स्वतंत्र सिद्धच होत नाही. आणि जे तुम्हाला वाटतं ते फक्त वाचारंभन आहे, आणि खरं काय आहे मात्र वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, अशाच प्रकारची स्थिती आहे. एवं चिन्मात्र खुणेच्या ठाई हे दृश्य फाकलेचे नाही, तरी अज्ञान कारण पाही कोणाशी झाले. असं आहे की चिन्मात्र खूण म्हणजे चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी हे दृश्य कधी विस्ताराला प्राप्त झालंच नाही. दृश्य त्या योगाशिष्टातला काय हे शब्द सारखा येतो. चितीत चैतन्य चितीत चैत्य निर्माण कालत्रयी नाही. चिती म्हणजे चैतन्य, त्याच्यात चैत्य म्हणजे दृश्य विश्व, हे तिन्ही कालात झालेलंच नाही. हे त्या योगाशिष्टाचं सारखं सांगणं आहे. तसंच माऊलींचं याच्यातही सांगितलं चितीत चैत्य कालत्रयी झालं नाही, होणं शक्य नाही, आताही नाही. तिन्ही कालात त्याचा काय आहे अभावच आहे. आणि हे सांगायचं आहे बरं का. नाहीतर आपण जर ही वेगळी संगती आहे, एक व्यतिरेकाची होती त्याची उपेक्षा केली, व्यतिरेकपूर्वक अन्वय त्याची उपेक्षा केली, अजून गंभीर केवळ अन्वय म्हणतात. असं जर तुम्ही म्हणत असाल केवळ अन्वयाची तर तिथं म्हणतात सर्वम यदायम आत्मा, तर त्याच्यामध्ये सर्व नाही आत्माच आहे असं व्यतिरेकात सांगता नाही तुम्ही करतात की नाही. आता त्याच्यापेक्षा वेगळं म्हणता सर्वम हे सगळं सत्य असून हे सगळं आत्मा आहे असं म्हणण्यात तात्पर्य आहे का त्या ठिकाणी. हे सत्य आहे आणि ते आत्मा आहे असं सांगण्यात तात्पर्य आहे का केवळ आत्मा आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. आणि चिती चैत्य झालं नाही त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना हेच म्हणायचं आहे, बरोबर का नाही. आणि ते आभाषिक आहे म्हणतात त्यांनासुद्धा काय म्हणायचं आहे. आणि बिंब प्रतिबिंब रूपाने दिसतं आणि बिंब प्रतिबिंब दोन्ही सत्य म्हणतात, त्यांनासुद्धा चैत्य सांगायचं आहे काय, त्यांनासुद्धा चैत्य सांगायचं आहे का तुम्हाला. एक जीवादात सगळे म्हणतात त्यांना चैत्य सांगायचं आहे का, चैत्य सांगायचंच नाही. तेव्हा यांचं सामंजस्य लक्षात घेऊन आपलं खरं आत्मकल्याणासाठी जे तत्त्वज्ञान प्रवृत्त झाले त्याचा यथार्थ रीतीनं अंगीकार करणं हे आवश्यक आहे. हे सामंजस्य किंवा समन्वयाची नजर आपण जर गुरुकृपेने घेऊन जर याच्यामध्ये जर आपण अवगाहन केलं तरच याची खरी उपयोगिता होणार आहे. नाहीतर तत किम असंच होणार आहे. याचा पूर्वी त्याचा अभिनिवेश धरत होता सत्यत्वाचा, आता मिथ्यात्वाचा धरायला लागला. आता या ठिकाणी कैवल्य भावाचा अभिनिवेश धरायला लागला. अभिनिवेशाची फक्त काय झाले आश्रय बदलले एवढा झाला. आश्रय विषय विवर्जित असं जे तत्व आहे ते नित्यसिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे, मला हे काहीच कानावर घ्यायचं नाही. अशा बोधावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे काय आहे तत किमचं स्वरूप आहे. त्याचा काय उपयोग, त्याचा काहीच उपयोग नाही आहे की नाही. असंच त्याचा अर्थ होईल. काय हरे रंगरी पद्मे किंवा गुरो रंगरी पद्मे मनश्चेन्न लग्नम तत किम षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती, तरीसुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे. आता बघा, एवं चिन्मात्र खुनेच्या ठाई हे दृश्य फाकलेचे नाही, तरी अज्ञान कारण पाही कोणाशी झाले. तुम्ही सांगा बरं अज्ञान कोणाला कारण झालं. जर चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य कधीच आलंच नाही, दृश्य असतं तर अज्ञान ना.
पण स्वरूपाच्या ठिकाणी दृश्यच कधी आलं नाही, तर मग अज्ञान कोणाच्या ठिकाणी राहिलं? दृश्याची संगती सांगण्यासाठी दृश्याचं कारण आत्म्याचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असं जे तुम्ही म्हणत होता ते कोणत्या आश्रयाने राहिले सांगा बघू. हां, मग अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? हां, वंध्यापुत्राला कोण आश्रय असतो असं म्हणत. तर त्यांनी विचारलं की अज्ञान कोणाच्या आश्रयाने सिद्ध झालं? हां, तो वंध्यापुत्राला कोण आश्रय सांग बरं. तू जे उत्तर देशील तेच उत्तर आम्ही नंतर तुझ्याच दृष्टांताला आम्ही काय करू, पुढे घेऊन आमचा दृष्टांतिक सांगून टाकू, आहे की नाही. आता हे अज्ञान अनुमान मानावे दृश्याचे कारण, जरी चिन्मात्रिक खुण लोपाते पावती. आता हे अज्ञान हे ना ते अनुमानाने दृश्याचं कारण मानलं असतं, आहे की नाही. कारण जे जे दृश्य दिसतं ते ते अज्ञान कार्य आहे. कारण असंग उदासीन ब्रह्म तर ह्या दृश्य प्रपंचाला कारण होऊ शकत नाही, केवळ चैतन्य. मग त्या ठिकाणी काय केलं, माया मानलीच पाहिजे. जर सांख्य आले तर केवळ स्वतंत्र मायेला मानतील, आहे की नाही. आणि वेदांती आलं तर काय करील, अधिष्ठान संबंधाने असणारी माया सांगेल, आध्यात्मिक तादात्म्य संबंधाने राहणारी माया सांगेल. परंतु हे आता हे अज्ञान अनुमान मानावे दृश्याचे कारण. जर आता तुम्ही वेदांत्याला विचारलं किंवा तू अज्ञान का मानतो, तर तो काय म्हणतो, दृश्याचं कारण आहे, हे कार्यानुमेय अज्ञान मानावं लागतं, दृश्य कार्य आहे मग मानावं लागतं असं म्हणेल. पण ते म्हणे मग काय करतो ते, तर ते म्हणे आत्मस्वरूपाचा काय आपला आपण पे विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानाशी, असं ते अज्ञान मानावंच लागतं. आपण विचारसागर किंवा वृत्ती प्रभाकरामध्ये किती मायेचं सिद्धी करण्याचा प्रयत्न केला की नाही. तो संस्कार जेव्हा होऊन जातो माणसावर तेव्हा तो काढायला पण भरपूर त्रासाचं आहे की नाही. ज्या विचारसागर वृत्ती प्रभाकर शब्दात्मकता दूर करून अर्थरूपतेसाठी जर कोणी शिकला असेल तर त्यालाच हे भावल, नाहीतर अन्यथा भावणार नाही. म्हणून सांगतात आता अज्ञान हे अनुमान, अज्ञान हे काय आहे, अनुमान आहे. अनुमान आहे म्हणजे अनुमेय आहे आणि ते दृश्याचे कारण आहे म्हणून मानावं. म्हणून दृश्याचं कारण आहे असं मानायचं असतं तर कधी म्हणे ते आपलं आपण पया विसरू, ते आपल्या सच्चिदानंद घनाचं स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. म्हणून असं ते अज्ञान आपल्याला मानावं लागतं. मग त्याला ज्ञानोबा काय म्हणतात की चिन्मात्रैक खुण लोपाते पावती. जर तो आत्म्याचं चिन्मात्रैक स्वरूप जे आहे ते जर लोप पावलं तर मग मात्र कार्यानुमेय अज्ञान मानावं लागेल, आहे की नाही. पण चिन्मात्र खुण लोपते का, नाही. अज्ञान मानण्याची गरज आहे का, नाही. चिन्मात्र खुण जरी लोपती तरी दृश्याची केवी रूपा येते, याची विषयी दृष्टांती अनेक बोले. हे जर खरं पाहिलं ना तर कधी कधी असं वाटतं की ज्ञानोबारायांचा 13व्या शतकानंतर 17व्या शतकात आपलं भाष्य करण्यासाठी झालेला त्यांचा स्वतःचा अवतार म्हणजे शिवकल्याण स्वामी आहेत किंवा नित्यानंद स्वामी आहेत, असं आहे की नाही. इतकं आता बघा हे ह्या ओवीचा काय करतात, उपसंहार करतात किंवा म्हणायचं झालं तर पुढच्या ओवीचं हे अवतरण आहे किंवा पुढच्या सगळ्या विषयांचं एक संगती म्हणून आहे. पण अर्ध्यात ओळीत काय सांगतात, चिन्मात्र खुण जरी लोपती. तुम्ही म्हणाल का हो चिन्मात्र तत्वाचा काय झाला, लोप झाला. आणि तो लोप कोणी केला, रागापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो. आणि ह्या विश्वाभासाचं कारण कोण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान असं तुम्ही म्हणता ना. मग याचा अर्थ चिन्मात्राला ते लोप होतं की नाही, अदर्शनम लोपहा ना. तस्य आदर्श नाही 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 अदर्शनम लोप हा सूत्र आहे आणि त्याच्या पुढे तस्य लोप आहे दुसरं सूत्र आहे का, असं आहे. त्याच्यामध्ये 13 पाठ होणार यांनी कशाला एवढं मोठं एवढाचं कसं 13 पाठात पराभूत होणारा त्यांनी कशाला एवढं मोठं हे करायचं, एवढं धैर्य कशाला धर हे करे. चिन्मात्र खुण जरी लोपती तरी दृश्याची केवे रूपा येते. जर चिन्मात्र खुणेचा लोप होत असला, बरोबर ना, चिन्मात्र खुण म्हणजे स्वरूप किंवा चिन्मात्र संकेत, त्याचा जर लोप होत असता तर दृश्याची केवे रूपा येते. तर दृश्य कशी काय स्वरूपाला प्राप्त झाले असते. बघा मी तर किती खुबीनं बोललेले आहेत की तुम्ही म्हणा चिन्मात्राचा जर लोप झाला तरच दृश्य रूपाला येतात, बरोबर ना.
तरच काय होतात, दृश्य रूपाला येतात, आहे की नाही. इथं ज्ञानोबराय म्हणतात जर चिन्मात्राचा लोप झाला असता तर दृश्यच रूपाला स्वरूपाला प्राप्त झाले नसते. कारण दृश्य आहेत आणि दृश्य भासतात, हा व्यवहार झाला असता का तुमचा? झालाच नसता. याचा अर्थ तिथं ज्ञानही काय आहे, दृश्याचा लोप झालाच नाही. हा, चिन्मात्रत्वाचा लोप झालाच नाही. कधी दृश्य दिसते काळी, म्हणजेच मग त्या ठिकाणी दृश्य मुळात उत्पन्न झालं. दृश्याच्या ठिकाणी विकार निर्माण न होता हे फक्त दृश्य तुम्हाला दिसलं. वास्तविक काय होतं माहिती आहे का, तुम्ही चिन्मात्राला पाहून त्याला काय म्हणत होते, दृश्य. बरं ती लीला तरी का झाली, त्या चिन्मात्राला जेव्हा आपल्याला पाहावं वाटलं तेव्हा ते चिन्मात्र रूप असणारी ती दृश्याची काय आहे, लीला आहे. आणि ती लीला घडलीच नसती जर चिन्मात्र नसतं तर. म्हणून म्हणतात ते एक हे काहीतरी सांगितलंय मला लक्षात येईन. ज्या प्रश्न विचारला ना त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच दिलेलं आहे. आणि त्या प्रश्नाचं त्याचं उत्तर असं एक ते तर आहे, अष्टलकोटी काही नाही, पण उदाहरण आहे त्याचं एक संस्कृत वाङ्मयात उदाहरण आहे. आता काही लक्षात येईना, पण तसंच अष्टलकोटिका न्यायासारखंच आहे उदाहरण. सुभाषितासारखं दिले शास्त्रकाराने. आठवतं का ते? त्यांनी जे प्रश्न विचारला त्यांना तसाच प्रश्न विचारून आक्षेपार्थाने त्याच्याकडून उत्तर घेतलं, असं एक प्रसंग आहे. चिन्मात्र खुण जरी लोपती तरी दृश्याची केव्य रूपा येते. चिन्मात्र खुणेचा जर लोप झाला असता तर दृश्य कशी काय तुम्हाला ग्रहण करता आली असती. दृश्याचं ग्रहण होतं याचाच अर्थ काय, हा घट आहे, हा पट आहे, असं दृश्याचं ग्रहण होतं का नाही तुम्हाला. त्याच्यावरून चिन्मात्रत्वाची सिद्धी होती का जड प्रकृती अज्ञानाची सिद्धी होती का, अज्ञानाची होतच नाही. व धडधडीत काय आहे, चिन्मात्र आहे. आणि तुम्ही त्याला काय म्हणता, त्याला तुम्ही काय म्हणता, अज्ञान असं तुम्ही म्हणता. मग ते कार्यानुमेय तरी अज्ञान आहे का. मग कार्यानुमेय जर म्हणायचं झालं तर काय म्हणावं लागेल, चिन्मात्र आहे का नाही. करायचं तर आईच्या आस्ती ब्रह्मकुंडात न्यायच्या तर पुढं 300 किलोमीटर न्यायच्या, मागं कशाला आणायचा, काय का. चिन्मात्रतेकडून जडतेकडे कशाला येण्याचं काही कारणच नाही. चिन्मात्र खुण जरी लोपती तरी दृश्याची केव्य रूपा येते. याची विषयी दृष्टांती अनेक बोले. याविषयी आणखी दृष्टांत सांगत आहेत. आता माऊली या संबंधाने आणखी भरपूर दृष्टांत सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम